श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा खूप चांगला जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करते। आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी नुकतीच दिवाळी जवळ आलेली आहे, तर या दिवाळीसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, कारण ऐनवेळी आपली सणाच्या वेळेस असं तारांबळ उठू नये किंवा उडू नये त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण दिवाळीच्या आधी खरेदी करायच्या आहेत त्या गोष्टी मी सांगणार आहे। कुठल्याही सणाचं कुठल्याही यशाचं म्हणजे पहिल्यांदा आपण तोरण बांधतो असं म्हणतो, म्हणजे कुठलाही सण असो त्यावेळेस आपल्या दारावरती हे आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण आपण बांधत असतो। तर मग आता आपण तोरण बांधण्यासाठी म्हणजे आंब्याची पानं उपलब्ध करून झेंडूची फुलं उपलब्ध करून ते ओवण्यासाठी सुद्धा वेळ राहिलेला नाही, कारण धावपळीचा काळ आहे आणि धावपळीच्या या युगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी स्वतः घरी करून ते रिच्युअल पाळणं हे शक्य होत नाहीये। त्यामुळे म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे। महिला वर्ग सुद्धा जॉब करतो आणि त्यांना सुट्ट्या वगैरे भेटत नाही, किंवा मग ह्या 5 दिवसातच आपल्याला म्हणजे खरेदी किंवा सण सेलिब्रेट करणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतात। त्यामुळं आता फुलं आणून ओवण्यापेक्षा काही आपण म्हणजे आपले रिच्युअल पण पाळल्या जातील आणि सण सुद्धा व्यवस्थित साजरा होईल याच्यासाठी आपण काय करायचं, पहिल्यांदा विकतचं तोरण घेऊन यायचं। जर तुमच्याकडे जुनं तोरण दाराला असेल तर ते स्वच्छ करून धुवून ते तुम्ही वापरू शकता। पण जर आपली कुवत असेल, आर्थिक कुवत चांगली असेल आणि आपण नवीन घेऊ शकत असाल तर तुम्ही नवीन तोरण घ्या, कारण म्हणजे एवढा मोठा आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण हा दिवाळी असतो। तर ह्या सणाला आपण म्हणजे आपण कपड्यांवरती खाण्यापिण्यावरती खूप खर्च करतो, तर मग ह्या घरात वस्तू आणण्यावरती खर्च करायला काय हरकत आहे। तर तुम्ही जर नवीन घेऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही नवीन घ्या आणि जे जुनं आहे ते चांगल्या कंडिशन मध्ये आहे पण तुमची कुवत आहे किंवा तुमची इच्छा आहे नवीन घेण्याची, तर अशा वेळेस तुम्ही ते जे जुनं तोरण आहे ते तोरण तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि कुठल्या तरी एखाद्या गरीबाला ते तोरण द्या की जेणेकरून ते त्याच्या घराला बांधेल आणि त्यांचा सुद्धा सण चांगला होईल, किंवा त्यांना सुद्धा आपण तोरण आणलेल्याचा किंवा आपणही आपल्या घराला तोरण बांधलेल्याचा त्यांना सुद्धा आनंद मिळेल। तर या पद्धतीने म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तोरण घ्यायचं आहे। वसुबारसपासून आपल्याला सुट्ट्या लागलेल्या असतात सगळ्यांनाच, परंतु म्हणजे वसुबारसच्या आधी ह्या सगळ्या खरेदी आपण करून घ्यायला हव्यात। त्यानंतर मग तुम्ही घ्यायचं आहे दुसरी वस्तू आहे झाडू। आपण म्हणजे वर्षभरात तुम्ही आता म्हणजे नियम वगैरे कोणी काही मानत नाही, तर केव्हाही आपल्या घरातला झाडू खराब झाला की आपण झाडूची खरेदी करतो, परंतु लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला झाडूची आवश्यकता असते म्हणून आपल्याला एक झाडू पण घेऊन यायचं आहे। त्यानंतर मैत्रिणींनो तिसरी वस्तू आहे, आपल्याला वसुबारसच्या दिवशी गायीची पूजन करावं लागतं। तर मग गायीच्या पूजनासाठी एक गाय म्हणजे वासरू सोबत असणारी गाय तुम्ही खरेदी करा। जर तुम्ही पितळेची गाय घेत असाल तर काही हरकत नाही, चांदीची घेत असाल तरी काही हरकत नाही, आणि ह्या दोन्ही घेऊ शकत नसाल तर साधी तुम्ही चिनी मातीची घेतली तरीही चालतं, पण एक गाय आणि वासरू असलेली गाय आपल्या घरात किंवा देवघरात असायला हवी। म्हणून आणि वसुबारसच्या दिवशी आपल्याला म्हणजे गायीचंच पूजन करायचं आहे, त्यामुळं आपल्याला गाय घ्यायची आहे। तर आणि त्यानंतर मग छोटी जी मडकी असतात ज्याला आपण बोडके असं म्हणतो, संक्रांतीला सुद्धा पूजा करतो, तर काही जण ह्या बोडक्यांची सुद्धा पूजा करते। मग आता म्हणजे हे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला बोडक्यांची आवश्यकता असते, तर मग ही बोडके आपण आणून घ्यायची आहेत जेणेकरून आदल्या दिवशी आपली धांदल उडणार नाही किंवा लगेच सणाच्या आदल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी जाऊन खरेदी करायची आपल्याला गरज पडणार नाही। तर हे बोडके आपल्याला म्हणजे धनधान्य समृद्धीचं प्रतीक असतं म्हणून काही भागामध्ये किंवा काही घरांमध्ये या बोडक्यांचं पूजन केलं जातं। जर तुमच्याकडे जर ते बोडक्यांचं पूजन करत असतील तर ते तुम्ही आवर्जून घेऊन या। त्यासोबतच जर आपल्याला घ्यायचं आहे, आता या वस्तूनंतर आपल्याला म्हणजे लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीचा जर फोटो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लक्ष्मीचा फोटो घेऊन या, आणि जर तुमची कुवत असेल तर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घेऊन या, कारण केंद्रामध्ये आपल्याला जो दिवाळी संच भेटतो त्यामध्ये एक फोटो म्हणजे पोस्टर टाईप फोटो छोटासा असतो, परंतु त्यावरती आपण कुंकुमार्चन वगैरे करत नाही। त्याच्यामुळं जर शक्य असेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करा, शक्य असेल तर। शक्य नसेल तर तोंडी फक्त सेवा केल्या त्याही खूप झाल्या,
कारण शेवटी प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी आर्थिक कुवत पाहिजे आणि घरातला करता माणूसही उत्साही पाहिजे आणि तो तुम्ही जी खरेदी मागत आहात तो तुमच्या शब्दाला मान देऊन घेणारा सुद्धा हवा। त्याच्यामुळे सणाच्या पुढे घरामध्ये पण वादविवाद नको। त्यामुळे तुम्ही जर घेणाराही उत्सुक असेल, तुम्ही करायला उत्सुक आहात ठीक आहे, पण घेणाराही उत्सुक असायला हवा। घेणारा उत्सुक असेल तर तुम्ही नक्कीच घ्या आणि त्याची आर्थिक कुवतही असायला हवी, कारण अंथरण पाहून पाय पसरावं असं म्हणतात। कारण म्हणजे आपल्याकडे कुवतच नाही परंतु आपल्याला ह्या सेवा करायच्यात म्हणून कुठल्याही गोष्टीची खरेदी वादविवाद करून घेण्यापेक्षा ते टाळा, पण शक्य असेल तर त्यांनी आवर्जून ह्या वस्तू घ्या। त्यानंतर मग आपल्याला घ्यायची आहे आता श्रीयंत्राच्या पूजनासाठी आपल्याकडे श्रीयंत्र घ्यायचंय। जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्याकडे तर श्रीयंत्र असेलच, पण नसेल तर तुम्ही दिवाळीच्या या मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजे तुम्ही आधी खरेदी करा, मग सेवा करून त्याची स्थापना करा। विधिवत जे सेवा आहेत आपल्याला श्रीसूक्त म्हणून वगैरे जे काही सेवा आहेत त्या सेवा करून तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करा, जेणेकरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राचं पूजन करता येईल। त्यासोबतच तुम्हाला घ्यायची आहे कमलगठ्ठ्याची माळ। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला जे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या ज्या सेवा करायच्या आहेत ह्या मंत्रासाठी आपल्याला माळ आवश्यक आहे। तर तुमच्याकडे जर तुळशीची माळ असेल किंवा साधी माळ असेल किंवा केंद्रात भेटतात त्या माळी असतील तर ठीक आहे। आणि म्हणजे कमलगठ्ठ्याची माळ तुम्ही घेऊ शकत नसाल आणि ह्या जर माळी तुमच्या घरात उपलब्ध असतील तर तुम्ही यावरती सुद्धा सेवा करू शकता। पण जर तुम्ही घेऊ शकत असाल तर आता लक्ष्मीला कमलगठ्ठ्याची माळ खूप प्रिय आहे, कारण ती कमळावरच विराजलेली आहे। त्याच्यामुळे कमलगठ्ठ्याच्या माळेवरती ह्या सेवा करायच्या असतात। त्यानंतर आहे कुबेर यंत्र। कुबेर यंत्र हे सुद्धा आपण म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी आपण श्रीयंत्र कुबेर यंत्र वापरतो। कुबेर यंत्राचा म्हणजे देवाचा मूर्ती आपण घरात स्थापन करत नाही, हे मी तुम्हाला आधीही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ती फक्त तिजोरीमध्ये कपाटात ठेवतात मूर्ती जर असेल आपल्याकडे तर, पण देवाऱ्यामध्ये तिचं पूजन केलं जात नाही। त्यामुळे कुबेर यंत्र आणायचं, जेणेकरून आपल्याला कुबेर यंत्र असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला त्यावरती पण सेवा करता येतील। आणि ह्या सगळ्या वस्तू आणल्यानंतर एक महत्वाची गोष्ट राहिली जी ह्या सगळ्या सेवा करताना आपल्याला पहिल्या दिवसापासून आवश्यक असती, ती कुठली ते तुम्ही ओळखलंच असेल। ओळखलं नसेल तर मी तर तुम्हाला सांगणारच आहे, ते आहे दिवा। कारण दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे, दीप उत्सव आहे। किंवा दिवाळीला अमावस्या असते, त्या अमावस्येचा जो अंधार आहे तो अंधार आपल्याला ह्या दिव्यांनी प्रकाशून टाकायचा आहे, दिव्यांनी उजळून टाकायचा आहे, जेणेकरून अमावस्येच्या अंधाराला आपल्याला संपूर्ण जो काळोख असतो तो काळोख आपल्याला दिव्यांच्या प्रकाशामध्ये त्या झगमगाटीमध्ये म्हणजे पूर्ण नष्ट करायचा आहे। आता अमावस्येचा काळोख म्हणजे काय, जे दुःखाचं सावट आपल्यावरती असतं किंवा मग आता दुःखाचं सावट म्हणजे आजारपण असो, कुणाचा त्रास असो, कुठल्याही गोष्टी असो, त्या दुःखाचं सावट आपल्यावरती राहू नये यासाठी आपल्याला प्रकाशमय सगळं करायचं आहे, म्हणजे शुद्धीपूर्वक हे सगळं करायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपण दिवे खरेदी करायचे आहे। तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दिवे मागच्या वर्षीचेच भरपूर आहेत, तर मग आता आम्ही काय करायचं? तर दिवे हे मागच्या वर्षीचे जरी असले तरी तुम्ही 2 दिवे का होईना यावर्षी नवीन घ्या। दरवर्षी 2 दिवे तरी आपण 2, 5 जसं घ्यायचंय, म्हणजे जेवढी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही दिवे घेऊ शकता आणि घ्यायला हवेत। कारण दिवा हा नवीनच लावायला पाहिजे। मग तुम्ही एक जरी घेतला तरी ठीक आहे, पण आपण एक जनरली घेत नाही, तर तुम्ही 2 घ्या, 5 घ्या आणि असंही मार्केटमध्ये आपल्याला डझनाच्या स्वरूपात मिळतात, तर तुम्ही अर्धा डझन आणले तरीही चालतील। आणखीन एक वस्तू माझी सुरुवातीला सांगायची राहून गेली, ती अशी की आपल्याला घ्यायचं आहे तोरण। तोरण तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नवीन तोरण घ्या। तर ते तोरण कुठल्या प्रकारचं घ्यायचं आहे? तर ते तोरण तुम्ही शक्यतोपर्यंत कवड्यांचं तोरण हे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं, पण केंद्रामध्ये हे कन्फर्म मिळतं। तर तुम्ही हे कवडीचं तोरण आणायचं आहे, कारण कवडी ही महालक्ष्मीचं आवडत्या वस्तूंपैकीच एक आहे। कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्यांवरती पण सेवा करतो, तर त्यासाठी तुम्हाला कवडीचं तोरण घ्यायचं आहे। आणि हे जास्त महाग नसतं, 500च्या आत काहीतरी आहे, कन्फर्म रेट मला काही माहित नाही, पण 350-400च्या आत आपल्याला भेटून जाईल। तर हे कवडीचं तोरण यासाठी लावायचं आहे की जेणेकरून
म्हणजे बाहेरून जी व्यक्ती येणार आहे त्या व्यक्तीतली जी वाईट नजर आहे, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की समोर तुम्हाला खूप गोड बोलणारी व्यक्ती ही तुमच्याबद्दल खूप काही वाईट करणारी असते. मग ती कुठलीही असो, बाहेरची असो, जवळची असो, कुठलीही असो, तिच्या तोंडात जरी साखर असली तरी पण मनामध्ये तुमच्याबद्दल सगळ्या वाईट भावना असतात. त्या वाईट भावना कवडी आकर्षून घेते, जेणेकरून ती तुमच्या घरात प्रवेश करताना, ती व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करताना तिची जी नकारात्मकता आहे तुमच्याबद्दलची, ती नकारात्मकता ती कवडी शोषून घेते आणि नंतर तिचा प्रवेश होतो. त्यामुळे दारावरती आपल्याला कवडीचं तोरण आवश्यक आहे. जर तुम्ही आंब्याच्या झेंडूचं तोरण बनवत नसाल, विकतच तोरण आणत असाल, तर आवर्जून तुम्ही कवडीचं तोरण आणा, जेणेकरून कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. तिने तुम्ही या सगळ्या खरेदी आवर्जून आठवणीने करा. आणखीन यात काही राहिलं असेल तर मला सांगा, कारण आता यावेळेला मला जेवढं सुचलं तितकं मी तुम्हाला शेअर करावं म्हटलं. कारण त्याच वेळेस आपण मार्केटमध्ये जातो, परंतु आपल्याला म्हणजे क्लिक होत नाही की कुठली वस्तू घ्यायची. एवढं मार्केटमध्ये साहित्य पाहून आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे आपण घाई गडबडीमध्ये आपली एखादी गोष्ट राहूनच जाते. त्याच पद्धतीने माझी सुद्धा आता तुम्हाला सांगताना घाई गडबडीने एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू राहून गेली असेल तर ती सुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करा आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. पण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तर या एवढ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही खरेदी करा. कारण कपड्यांवरती, आपण खाण्यावरती खूप खर्च करतो आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरती एवढा खर्च करतो, तर ह्या आध्यात्मिक वस्तूंकडे पण थोडंसं लक्ष द्या, की जेणेकरून वर्षभर आपल्याला ह्या सणाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि ह्या एनर्जीच्या बळावरती तुमचं पुढचं पूर्ण वर्ष हे सुखसमृद्धीचं जाईल. कारण कुठल्याही सेवा केल्या की एक आत्मिक समाधान भेटतं आणि त्या आत्मिक समाधानामुळे आपले समोरचे दिवस चांगले जातात. त्यामुळं तुम्हाला म्हणजे शक्य असेल तेवढ्या वस्तू तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्याकडे असतील तर ते अतिउत्तमच आहे. तर मैत्रिणींनो, अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत मी तुम्हाला पुन्हा भेटते आणि या जर वस्तू सांगितलेल्या तुम्हाला जर माझे विचार पटले असतील किंवा आवडले असतील तर नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पाहिल्यानंतर लाईक करायला पण विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम.